अर्धवट रस्ता बनवू नये, पूर्ण रस्ता बनवा. न्यू रमेशनगर येथील समस्त रहिवासी महिलांचे मनपा आयुक्तांना मागणी. न्यू रमेशनगर प्रभाग क्रमांक 10D येथील रहिवासी महिलांनी यापूर्वी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना येथील रस्त्याबाबत निवेदन दिले होते, ज्यामध्ये त्यांनी अर्धवट रस्ता न बनवता पूर्ण रस्ता बनवण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मनपा आयुक्तांना याबाबत फोन करून या महिलांची मागणी कशा प्रकारे पूर्ण करता येईल पाहण्याचे सांगितले होते. मात्र आज दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता येथील महिलांनी महापालिका उपायुक्त यांची भेट घेतली असता त्यांना 10 लाख रुपयाचा रस्ता पास झाला असून त्यात अर्धवटच रस्ता बनणार असल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती या महिलांनी यावेळी दिली. मात्र अर्धवट रस्ता बनविला तर बाकीच्या न बनवलेल्या अर्धवट रस्त्यावर पाणी साचून तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बांधण्यात यावा, अन्यथा आम्ही याविरोधात उपोषण सुरू करू असा इशारा महापालिका आवारात येथील रहिवासी महिलांनी प्रतिक्रियाद्वारे दिला आहे. आम्ही न्यू रमेशनगर डाबकी रोड अकोला येथून वार्ड क्रमांक 10D मधून आलेलो आहे. मागच्या वेळेला आम्ही आमच्या रोडसाठी ॲप्लिकेशन दिलं होतं, कलेक्टर ऑफिसला दिलं होतं, आयुक्त साहेबांना आणि उपायुक्त साहेबांना दिलं होतं. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुमचा रोड अर्धा सँक्शन झालेला आहे आणि अर्धा झालेला नाही आहे. पण माझ्या मते की बा अर्धा रोड सँक्शन होऊ शकत नाही. मग हा अर्धा रोड झाला कसा? कारण मग अर्ध्या लोकांना जर रोड झाला, बाकीच्या लोकांना आमचा रोड एवढा खराब आहे की त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, डबल टायफॉईड आमच्या मुलांना होत आहे. आमच्या मुलांच्या जीविताची हानी कोण घेणार आहे? हे म्हणतात की तुमचा अर्धा रोड चांगला आहे, अर्धा रोड खूप खराब आहे. मग माझं असं म्हणणं आहे की बा सरकारने या आमचा रोड पाहाव आणि खरोखर आमचा रोड चांगला आहे की वाईट आहे त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय द्याव की बा खरोखरच हा रोड खराब आहे की चांगला आहे. म्हणून फक्त आमची हात जोडून नम्र विनंती आहे की फक्त आमचा रोड आम्हाला पूर्णच पाहिजे. जर आमचा पूर्ण रोड झाला नाही तर आम्ही धरणे आंदोलनाला बसू. थँक्यू.